तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पक्ष्याचा जवळजवळ 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसामध्ये पक्ष्यांना वॅक्सिन दिली जाते. ती आता संध्याकाळ झाली आहे, जवळजवळ 9:30 वाजलेत. रात्रीच्या टायमात द्यायला लागतं कारण थंड पाणी लागतं आणि थंड दूध आणि परत ती वॅक्सिन दिली. ती दाखवतो तुम्हाला कोणती वॅक्सिन आहे ती. ही बघा, ही वॅक्सिन आहे. ही वॅक्सिन आता आम्ही ही म्हणजे फोडलेली आहे, बाटल्या फोडल्यात आणि बॉटल फोडून हे बघा हा आपला. तर हे बघा, ही बालडी आहे. या बालडीमध्ये दूध टाकलेलं आहे आणि हे बघा, हे जवळजवळ 3 लिटर मी दूध घेतलेलं आहे. हे बघा, या दुधाच्या पिशव्या आहेत. जवळजवळ 3 लिटर दूध घेतलं आहे आणि तो दूध या बालडीमध्ये टाकलेला आहे आणि 2 टोप पाणी आहे. त्या पाण्यामध्ये मिक्स करून दूध आणि वॅक्सिन आणि पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे. ते आम्ही ह्या टपात टाकलेलं आहे. बघा, हे टपात टाकलेलं आहे. असं एकदम मिक्स करायला लागते वॅक्सिन आणि बघा याच्यामध्ये टाकलं आहे आणि हा पूर्ण टप आहे ना, जवळजवळ अर्धा टप पाण्याने भरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये या दूध पाणी वॅक्सिन हे सगळं मिक्स करून टपामध्ये टाकलेलं आहे. एकदम दूध ही वॅक्सिन तयार झालेली आहे आणि ही आता तिथं दुसरं एक टप आहे, तर त्या टपामध्ये टाकायचे आहे. ते दाखवतो तुम्हाला. आणि हा बघा मित्रांनो, हा टप फुल भरलेला. आता त्याचं पाणी आम्ही काढून टाकतो बाहेर. दे टाकून असं. हा एवढं पाणी, अजून थोडासा पाणी कमी करायला लागेल. हे बघा, हे जे ड्रिंकर आहेत, हे बघा, हे ड्रिंकर आहेत. या ड्रिंकरमध्ये पाणी नाही, कारण टाकीमधनं आम्ही जे कॉक आहे तो बंद केलेला आहे आणि ड्रिंकरचं पाणी संपलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्ही वॅक्सिन टाकणार. ते जेवढे ड्रिंकर आहेत त्या ड्रिंकरमधनं. आणि जो आपला जो दिवाल दिसतोय त्या दिवालापासून स्टार्टिंग करायचं आहे. त्या दिवालापासून ते इथपर्यंत वॅक्सिन द्यायची आपल्याला पक्ष्यांना. समोर आणि पूर्ण ड्रिंकर भरून टाकायचं, म्हणजे त्याला जेवढा औषधाची जरूर आहे कारण जेवढे पक्षी आहेत त्या पक्ष्याच्या हिशोबानेच आम्हाला दवा दिली जाते.
तर मित्रांनो हे असंच करत इथून मी हा चालू करणार. हा एवढा गाला मी टाकणार या गाल्यामध्ये आणि पुढच्या गाल्यामध्ये सुधीरदा टाकणार. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण वॅक्सिन देऊन झालेलं आहे आमचा. सातव्या दिवसात ही वॅक्सिन द्यायला लागते. 7व्या दिवसात मी एक असते ते 21व्या दिवशी अशा 2 वॅक्सिन असतात. त्यांच्या टायमात त्यांना द्यावंच लागतं. तो टप बाहेर का नाही, तो तिथंच होता ना. तर मित्रांनो, आमचं आता वॅक्सिन देऊन काम पूर्ण झालेलं आहे आणि आमच्या आवाजात थोडासा जोर आलेला आहे कारण वॅक्सिन देऊन पूर्ण काम आमचा कंप्लीट झालेला आहे. आणि जेवायचं पण बाकी आहे. आता वाजले 10. तर बसतो जेवायला. जेवणासाठी आम्ही बनवला आहे मासं सुकटचा रस्सा आणि तळवलेले पापड. दाखवतो तुम्हाला आपला जेवण. आणि ही आपली मासं सुकट, ही बघा. तर मी पण घेत आहे जेवायला मित्रांनो. भूक बरंच लागले. तर मी पण मित्रांनो आता मस्त की ताव मारतो. बघा, मासं सुकट आणि आपले पापड. या तुम्ही पण जेवायला. तुम्ही तर 10 वाजले म्हणजे जेवून मोकळे झाले असेल. जी गावाला जी माणसं आहेत ती 8:30-9 वाजता जेवून झोपायची त्यांचा टाईम झालेला आहे. आणि आमचा आज आम्हाला कसं वॅक्सिन द्यायची होती त्याच्यामुळे आज लेट झालं, नाही तर आम्ही पण 9 वाजता जेवूनच घेतो. तर चला तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.